8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। 8 मार्च रोजी जगात सगळीकडे महिलांच्या हक्कासाठी आणि त्याची जागृती निर्माण करण्यासाठी हे साजरा केला जातो। आपल्या भारतीय परिप्रेक्षात बघितलं तर आतापर्यंतच्या कर्तृत्ववान महिला म्हणजे जवळपास राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले या सर्वांनी आपलं योगदान दिलं। अगदी इंदिरा गांधी पण बघितलं तर आपण एक त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं की दरारा निर्माण होतो, म्हणजे एखादी बाई काय काय करू शकते याला सीमा नाही आणि हे सगळं ते घर सांभाळून करतात। हे एक विशेष म्हणजे मुलांकडे लक्ष देतात, घर सांभाळतात आणि आपलं कर्तृत्व ते सिद्ध करतात। तर आता 100 वर्षापूर्वीची महिला जी धडाडीची होती, पण आत्ताची पण महिला तेवढीच धडाडीची आहे, वेगवेगळ्या आघाडीवर काम करते, अगदी सुपर वुमन आहे, म्हणजे काम करते, आपलं कर्तृत्व सिद्ध करते, सगळ्यांना लीड करते। म्हणजे ही खूप चांगली म्हणजे महिलांच्या बाबतीतली एक चांगली बाब आहे की त्या उन्नत होत जातात। आता ह्यापेक्षाही चांगलं त्यांच्या महिलांच्या हक्कांसाठी किंवा त्यांच्या काही मागण्या असतील, त्यांची काही कर्तव्य असतील, ह्या बाबतीत सगळं उहापोह करण्यासाठी हा जागतिक महिला दिन आहे असं मला वाटते। आणि आत्ता जी महिलांची स्थिती आहे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रगत अवस्थेत महिला जाव्यात, त्यांना त्यांचे हक्क कळावे, त्यांची कर्तव्य त्यांना लक्षात यावीत, ह्या दृष्टीनं चर्चा व्हाव्यात, थोडंसं समाजात काय म्हणतो आपण ते ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं, ह्यासाठी हा महिला दिन आणि तिथे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। तर त्या दृष्टीनं एक ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं, महिलांच्या बाबतीत जे समाजाचा दृष्टिकोन आहे बघण्याचा तोही सुधारावा अशी आमची अपेक्षा आहे असं वाटतं। आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आम्ही 2 शब्द संपवतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।